स्मारकाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं। सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची अग्रेसर वाटचाल आणि आज क्रीडा नगरी गाठली कारण निमित्त आहे वरईचं क्रिकेट अर्थातच सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषक आपण पाहतोय। गेली 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा लक्ष वेधून घेतलंय। मुंबई नगरी मायानगरी स्वप्नांचं शहर आणि त्या स्वप्नांचं शहरामध्ये आता मात्र स्वप्न गवसलंय पडलंय। स्वप्नांचा पाठलाग करतायत त्या क्रिकेटचा। अनेकांना स्वप्न असतं मुंबईमध्ये येऊन इथे मोठमोठ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी, पण अनेकांची क्रिकेटची देखील स्वप्न आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या स्वप्नांच्या शहरामध्ये आता मात्र काही क्वचितच मॅचचा पाठलाग करावा लागणार आहे। मॅचला होते सुरुवात, सलामीचे 2 धडाकेबाज योद्धे बॉय स्पोर्टचे पाहायला मिळत आहेत, प्रथमेश आणि नयन। दरम्यानचा पहिला बॉल टॅप केलाय, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये प्लेयर आहेत तिकडे। पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं सुरुवात झाली, पॉवर प्लेची मॅन्डेटरी पहिल्या षटकाची होते सुरुवात। बघता क्षणी आता मात्र शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलो आपण। जबरदस्त आयोजन गेले 3 दिवस आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहतोय। वरई शहर, वरई नगर, वरईची विविध अंग आपण पाहिली। कला क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर, राजकीय वारसा जपलेले देखील अनेक जण या परिसराला लाभलेत। दहीहंडी सारखा मोठा उत्सव, गणेशोत्सवासारखी अनेक मंडळ, त्याचबरोबर अनेक कलागुणांना वाव देणारं, अनेक खेळामध्ये प्रावीण्य गाजवलेले अनेक जण या परिसरामधून आपल्याला घडताना पाहायला मिळाले। अशी ही वरई नगरी गेले 3 दिवस लक्ष वेधले अवघ्या मुंबईने, अवघ्या महाराष्ट्राने। आता मात्र प्रेक्षक आपण पाहिला तर दुबईहून देखील अनेक प्रेक्षक मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळाले। त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे। यावेळेला जर आपण पाहिलं तर लेग साइडला खेळलेत, स्वागत आहे समीर काते यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। पहिल्या फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचलेला संघ किंग सरस, काय जबरदस्त अफलातून बॅटिंग केली त्या हैदरने। कुणाला वाटलं देखील नव्हतं की अशा अडचणीतून मार्ग निघेल आणि त्याने मात्र मार्ग काढला, विजय मात्र मिळवून दिला, मॅन ऑफ द मॅच मिळवला। यावेळेचा बॉल कव्हरला खेळलेत, कव्हरच्या डोक्यावरून तिकडे बॉल चाललाय लांब 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 लांब। पहिली, दुसरी, तिसरी धाव मिळाली आहे। वेगाने 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 पळाले दोनही खेळाडू। पाठलाग करायचंय विजयाचा, आणखी एक मॅचचा संघर्ष वाट्याला आलाय। सेमीफायनलची लढत आपण पाहतोय, सामना क्रमांक सेमीफायनलचा दुसरा। एका बाजूला वरई फायटर आणि एका बाजूला संघ आहे बॉय स्पोर्ट्स क्लब। 3 बॉल 6 रन झालेत। या वेळेस जर आपण पाहिलं तर एक ऑफ ट्रॅकचा बॉल पाहायला मिळतो। थोडासा पिचिंग टप्पा बदलला, अगदीच बॅटरच्या जवळपास पिचिंग केला, पण अडथळा निर्माण करणारा बॉल होता। बॅकफुटला जाऊन खेळावं लागलंय, रन पुन्हा एकेरी मिळते। पॉवर प्लेचा मॅन्डेटरी षटक आपण पाहतोय। पॉवर प्लेचा नियम अंतर्गत पॉवर प्ले सर्कलमध्ये तुम्हाला 4 आणि 5चा फॉर्मॅट आणि लॉंग ऑफला 2 प्लेयर, लॉंग ऑनला 1, लॉंग ऑफला कुठेही आपण बाउंड्री लगत तैनात करू शकता। यावेळेचा बॉल हिट केलाय, लांब 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 दूरच पाठवलाय, जबरदस्त प्रथमेशच्या बॅटमधून सक्सेसफुल शॉट केलाय पुल आणि शॉट ठरतोय सक्सेसफुल। षटकार आलाय, पॉवर प्लेच्या ओव्हर मागील घेतलेली ही समाचार आणि मिळालाय षटकार। 1 ओव्हर, रन आहेत 13। काय जबरदस्त हिट करताना पाहायला मिळाला। पहिल्या ओव्हरच्या पॉवर प्लेचं जे कार्य करायचं होतं त्या या 2 बॅटरने केलंय। प्रथमेशच्या षटकाराने चांगल्या धावांची भर करताना पाहायला मिळाला। अवघ्या 2 मॅच आता मात्र उर्वरित पाहायला मिळत आहेत। तब्बल प्रथम पारितोषिक ₹1,00,000 आपल्याला पुरस्कृत करून ही क्रीडा स्पर्धा सन्मानित करणार आहे। ₹1,00,000 पारितोषिक। द्वितीय पारितोषिक आपण पाहणार आहोत ₹50,000 आणि त्याचबरोबर प्रथम आणि द्वितीय पारितोषिकाचा करंडक, तसेच वैयक्तिक अन्य पारितोषिक देखील भरणा करताना पाहायला मिळत आहेत। बॉलर आहेत नागेश, षटक क्रमांक 2।
यावेळेचा बॉल फुलटॉस गॅप मध्ये खेळले तिकडे, पहिली मिळवली आहे, दुसरीचा प्रयत्न. ओहो, नाईस थ्रो, क्या बात आहे. जेवढं चांगलं कौतुक करावं लागणार आहे फिल्डरचं फेकी करण्यामागे, त्याचं देखील वंशचं देखील तितकाच चांगलं एफर्ट पाहायला मिळाले. आणि नयनचं देखील कौतुक आहे, पुढे आला होता पुन्हा माघारी आपल्या क्षेत्रामध्ये सुखरूप पोहोचलाय. आज नयन बऱ्याच चपळाईने प्रत्येक धावसंख्येला जोडण्याचा प्रयत्न केलाय. सकाळी दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये देखील चमक भरली होती, छातीमध्ये थोडीशी चमक भरली, पण पुन्हा सावरलं स्वतःला आणि क्रिकेटसाठी जिद्दीने जोमाने पुन्हा तयार झाला. स्वागत आहे पुन्हा एकदा सन्माननीय शाखा प्रमुख शाखा क्रमांक 196 चे जिवबा केसरकर साहेब, आपला मनपूर्वक पुन्हा स्वागत आहे. अगदीच प्रत्येकाला या प्लास्टिक बॉलच्या दुनियेमध्ये हरवून जाणारं क्रिकेट आनंद घ्यायचा आहे. त्यांच्या समवेत असलेले सन्माननीय राजू साहेबजी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन बॉल झालेत, रन आहेत 15. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळले, बॉल थांबवलाय तिकडे. येस येस, नाईस. एक एक रन थांबवणं महत्वाचं आहे. एकेका रनाने आपण पाहिला विजय आणि पराजय. एक बॉल दोनची सुंदर मॅच आपण पहिली सेमीफायनल लढत पाहिली. काय जबरदस्त 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 पैसा वसूल मॅच झाली. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला ग्राउंडवर आणि लाईव्हवर पाहायला मिळाली. प्रेक्षक राजा आला, इथे थांबला आणि इथे हरवून गेला. इथे मात्र या प्लास्टिक बॉलच्या क्रिकेटच्या दुनियादारीमध्ये हे खेळाडू तर अवतरले आणि त्याच्यासोबत प्रेक्षक राजा देखील या क्रिकेटच्या दुनियादारीमध्ये दुनियेत रंगून गेलाय. यावेळेचा बॉल समोर खेळलेत, फॉलन थ्रोवर थांबवण्याचा प्रयत्न, बॉल अडवला, रन एक आहे. 1 to go, शेवटचा बॉल. 4 बॉल स्कोर आहे 17. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. एक षटकार आला पहिल्या ओव्हर मागे, चांगल्या धावसंख्येची आकार पाहायला मिळाला प्रथमेशच्या बॅट मधून. मागील सामन्यामागे प्रथमेशची बॅट तळपली नव्हती, पण मोक्याच्या क्षणाला प्रथमेश आता बॅटिंग करतोय, करावी लागणार आहे. सेमीफायनलची लढत आहे, प्रतिस्पर्धी संघ देखील बलाढ्य स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. यष्टांच्या मागे सन्माननीय कुशलजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदीच मार्चच्या एंडिंगला त्यांची देखील महत्वाची क्रीडा स्पर्धा आपण अनुभवणार आहोत, पाहणार आहोत मिसफिटच्या माध्यमातून. येणारी क्रीडा स्पर्धेचा कालावधी आपल्याला नक्कीच सुवर्ण असा पाहायला मिळणार आहे. यावेळेचा बॉल मिड विकेटला खेळले प्लेयर आहेत तिकडे, एक मिळतोय. 2 ओव्हर आणि 18, म्हणजे एकंदरीत तसं पाहता पॉवर प्लेला 13 रन आले, पण तदनंतर या षटकामागे थोड्याशा धावसंख्येला स्थिरावलंय. पण संघाची धावसंख्या चांगली आहे, पण घेतलेल्या गोलंदाजाने कंट्रोल मधली धावसंख्या विचारात घ्यावी लागते. बॉलर नंबर 3 बॉलर आहेत अभि. पहिल्या ओव्हरला जर तो षटकार थांबवता आला असता तर आणखी धावसंख्या मंदावली असती, पण आलाय षटकार, त्यामुळे जे आहे समीकरण ते मान्य करावं लागतंय. अभि येतोय षटका दरम्यान तिसरी ओव्हर घेऊन. हॅलो, षटक क्रमांक 3 सुरुवात होते. यावेळेला जर आपण पाहिलं, पहिला बॉल आहे वाईड. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये, आधीच धावांचा स्तर उंचावलाय आणि त्यामध्ये जर अशा एक्स्ट्रा धावांच्या भर केलात तर थोड्या अडचणी वाढतील. आणि आपण महत्वाची मॅच खेळतोय, म्हणजे लीग साखळी पद्धतीने खेळणारे सामने आता नॉकआउट मध्ये आजच्या दिवसाला सुरुवात झाली आणि त्यात आता अतिशय महत्वाची सेमीची लढत आहे. यावेळेला जर आपण पाहिलं, खोलवर टप्प्याचा बॉल लेग साइडला फ्लिक केलाय, दुहेरीचा प्रयत्न चुकले आणि थोडा दूर टप्पा ठेवला. अगदीच बॉल जर प्रॉपर थ्रो केला असताना तर विकेट मिळवली असती. एखादा बॉल आपलं कलेक्शन केल्यानंतर थ्रो देणं, कोणत्या एंडला द्यायचं आणि प्रॉपर देणं, या देखील अगदीच महत्वपूर्ण बाबी आहेत. रन जर आपण पाहिलं, स्कोर आहे हॅलो 21. अमोल साळुंके माता रमाबाई स्मारक अध्यक्ष यांचा सत्कार करतील श्रीनिवास तंगोल साहेब. धन्यवाद, खूप खूप
तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला उभे राहिलात व आमचा मान वाढवलात. खूप खूप धन्यवाद साहेब. त्यानंतर भीमराव साळवे यांचा सत्कार करतील आकाश कांबळे. आकाश कांबळे हे त्यांचा सत्कार करतील. आपण वेळात वेळ काढून शिवगर्जना चषक स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपले शतशः आभार. दोन बॉल 22 रन झालेत. स्कोर आहे 2 बॉल 22. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. मान्यवरांचा सन्मान देखील आपण पाहतोय. आकाश भोसले, आकाश भोसले, अजय वाघमारे, ठीक आहे. त्यानंतर समीर काते, समीर काते त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. काय जबरदस्त प्रथमेशने हिट केला होता, पण प्रतिस्पर्धी जर आपण पाहिला बॉलर छातीवरती इतक्या जोरदार प्रहार त्याने झेलला, हा वार सहन केला बॅटने दिलेला हा उत्तर, त्याला खरंच खेळाडूचं कौतुक आहे. चला सर आपण पाहतोय स्कोर आहे 1 to go 26. स्पीडअप करायचंय. 1 to go 26 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 आणि शेवटचा बॉल आहे. सलामीचे दोनही बॅटर अजूनही खेळपटलावरती टिकून आहेत. जख्मी शेर और टिके हुए प्लेयर हमेशा घातक होते हैं और ये दो शेर है इस क्रिकेट के. अब ये भी शायद घातक होने वाले हैं क्योंकि अब कुछ ही बॉल का खेल बाकी है पहले इनिंग का. या वेळेला आपण पाहिला तर स्क्वेअर लेगला खेळले, जबरदस्त ड्राईव्ह केलाय, जबरदस्त अटॅक केलाय, चांगला ड्राईव्ह, चांगला टायमिंग, चांगला प्रॉपर रनिंग आणि तिकडे 1-1 2-2 3-3 रनांचं समीकरण पुढे 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 समीकरण गेलंय. किती आले 3. स्कोर झालाय 29. 3 ओव्हर 29 धावा पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त चपळाईने खेळ करतायत. पाणी वगैरे द्या त्यांना. राजू साळवे यांनी वेळात वेळ काढून शिवगर्जना चषकला भेट दिल्याबद्दल त्यांचं शतशः आभार. त्यांचा सत्कार करतील आमचे नागेश पुजारी, हे त्यांचा सत्कार करतील. धन्यवाद. हॅलो, चला चला फिल्डिंग लावून घ्या कुशलजी. राजू साळवे यांचा सत्कार करतील नागेश पुजारी. धन्यवाद. मोलाचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅलो, बघा सर्वात महत्वाचे स्वतःच्या सुरक्षितेची काळजी घ्या. तीन धावा अगदी चपळाने आपल्याला पाहायला मिळाला. गेली 2-3 दिवस आपण या सातत्याने कृती घडताना पाहायला मिळतोय. क्रिकेट असं असतं ना, क्रिकेट एकाला धरून दुसरा त्या गोष्टी करण्याचा अट्टास ठेवतो आणि त्या गोष्टी कराव्या देखील लागतात. अनेकांनी जे प्रयत्न केले ते अनेक जण करतायत आणि ते प्रयत्न सक्सेसफुल देखील झालेत. हे क्रीडांगण जर आपण पाहिलं, वास्तविकता भौगोलिक परिस्थिती इथे मोठं क्रीडांगण आहे, पण या क्रीडांगण नगरीमध्ये या मैदानात आपल्याला शक्यतो एखादी मॅच कव्हर करायची, हुक स्ट्रोक पेक्षा ग्राउंड स्ट्रोक आपल्याला चांगल्या विजयाचा मार्ग मोकळा करून देऊ शकतात आणि झालेत विजय. त्यामुळे अनेक जण अगदीच जमिनीलगतचे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालेत. तसेच विराज जगताप यांनी सुद्धा वेळात वेळ काढून शिवगर्जना चषकला भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत व खूप खूप आभार. त्यांचा सत्कार करतील आमचे नितीन जाधव. त्यांचा सत्कार करतील. षटक क्रमांक 4 आपण प्रगती पथावर पाहतोय. पहिला बॉल मिस आहे. या वेळेला पुढचा बॉल काय दर्शवलं जात आहे? पुन्हा डॉट आहे. येस, आणखी डॉट बॉल आहे.
सलामीचे दोन बॅटर अजूनही खेळपटलावरती ही जोडी टिकलेली आहे. जरी 2 बॉल डॉट आले असले मनामध्ये विचार विराज जगताप यांचा सत्कार करतील आमचे नितीन जाधव. शेवटचे उर्वरित आता आहेत बॉल 3. धावफलक आपण पाहतोय 29. सेमीफायनलची दुसरी लढत, महत्वाच्या मॅच, क्वालिफाय मॅच. यावेळेला जबरदस्त हिट केलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून लॉंग ऑनला केले आणि चपळाईने रन जोडलाय. 2 मिळाल्यात. चांगला फेकी केला, चांगला कलेक्शन केलाय. 2 रन निश्चितच मिळत आहेत, पण प्रॉपर बॉलवरती आले आणि लगेचच थ्रो दिला. अंडरआर्म क्रिकेट बरंच डिफिकल्ट आहे, बरंच कठीण आहे. क्षणात कधी कोणत्या गोष्टी घडून जातील, कधी बॅटर रन जोडेल आणि कधी एखादा फिल्डर थ्रो देईल, काही कळत नाही. अगदीच आपण त्या खेळाडूला पाहतोय, वरळी फायटर संघाच्या माध्यमातून फिल्डिंग करतोय. थ्रो दिला, प्रॉपर एंडला फेकला, प्रॉपर थ्रो दिला. नाव आहे सुमुकेश, पण याच्याबद्दल निश्चितच सांगेल आणि त्याच्याकडेच बॉल जातोय आणि त्याने कॅच देखील पकडलाय. त्याचं आपण कौतुक करत, सॉरी अनिकेतने पकडलं, सोबत सुमुकेश आहे. पण सुमुकेश खऱ्या अर्थाने आज दुपारी खऱ्या अर्थाने आजारी असताना सलाईन लावली, पण पुन्हा एकदा आपल्या संघासाठी या मैदानामध्ये आलाय. त्याच्यासाठी देखील कौतुक आणि टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. निश्चितच हे शौर्य पाहायला मिळते क्रिकेटचं. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली बराच कालावधीनंतर. प्रथमेशची विकेट आली. शेवटचा बॉल आहे. स्कोर आहे 31. षटकार आणि कॅच. जो कोणी विकेट घेईल, जो कोणी या बॉलला, जो कोणता खेळाडू कॅच पकडेल, जो कोणता खेळाडू षटकार मारेल, त्याला सनी काटे यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक असेल. शेवटचा बॉल आहे. धावफलक जर आपण पाहिलं 31. यावेळेला पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिली मिळाली आहे आणि 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 विकेट. एकच मिळालाय धाव. अर्थातच 32 झाले, 33चा पाठलाग, म्हणजे मॅच दोन्ही बाजूला असणार आहे. अगदीच आपल्याला वाटलं होतं की धावांचा पल्ला पुढे जाईल, 30 ते आपलं 35 ते 40 होईल, पण धावसंख्येला कंट्रोलमध्ये ठेवलं आणि 33चा पाठलाग करावा लागेल. लगेचच आपण वळणार आहोत नव्या डावाकडे. तत्पूर्वी व्यासपीठावरती काही मान्यवरांचा आपण सन्मान करत आहोत. मी विनंती करतो, प्लीज आपण कंटिन्यू करायचंय. हॅलो, चला चला स्पीडअप करायचंय. आणखी पुढे आपल्याला फायनलचा सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्राइस सेरेमनी पाहायचं आहे. महत्वाच्या 2 मॅचचा प्रवास सुरू झालाय. अगदीच आपण पाहणार आहोत वैयक्तिक पारितोषिक कोणाला मिळणार. वैयक्तिक पारितोषिकांची देखील चांगली भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी काल अनाउन्समेंट केली सन्माननीय सचिन भाऊ अहिर साहेबांनी. जो कोणता खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा क्वालिफायर पात्र ठरणार, त्या खेळाडूला मुंबई आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा 29 तारखेला होणारा वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यासाठी तिकीट मिळणार. आणि त्याचबरोबर बिस्किटच्या माध्यमातून संपूर्ण किट दिलं जाणार. टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, शूज आणि या सर्व गोष्टी देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर शिवराज प्रतिष्ठान यांच्या वतीने आपण बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज यांना सनग्लास आणि स्मार्ट वॉच देऊन सन्मानित करणार आहोत. प्रत्येक सामन्यामागे ते देखील सनग्लास देऊन प्रत्येक खेळाडूला सन्मानित करत आहेत आणि प्रोत्साहन वाढवत आहेत. सर्वांचं जे कोणी सहकार्य करत आहेत त्यांचा पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण खेळाचा दर्जा वाढवत आहात, खेळाला पुढे घेऊन चालला आहात. प्रत्येक आयोजन समितीच्या पाठीमागे आपण
पाठबळ देत आहे. सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. श्री ओम साई विकास मंडळ वरी बावनचाळ यांनी वेळात वेळ काढून सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषक याला भेट दिल्याबद्दल सर्व त्यांच्या मंडळाचे सभासद, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे हार्दिक स्वागत व तसेच आभार. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार व हार्दिक स्वागत. धन्यवाद. हॅलो, अगदीच क्रिकेट खेळत आहोत आपण, आम्ही समालोचन करत आहोत, अनेक जण मॅच पाहत आहेत, पण सर्वात कष्ट कार्य करणारे म्हणजे आपले पंच. भर दुपारच्या उन्हामध्ये कार्य करणं म्हणजेच खरंच कौतुकास पात्र आहेत. पण या पंचांकडे पाहिलं ना, आंतरराष्ट्रीय पंच म्हणून त्यांचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे सर्व पंचांसाठी. तसेच ॲडव्होकेट विनोद सिंग यांनी सुद्धा वेळात वेळ काढून मंडळाला भेट दिल्याबद्दल, आमच्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांचा सत्कार करतील आमचे श्री ओम साई विकास मंडळ यांचा सत्कार करतील अक्षय आपके. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून शिवगर्जना चषकला भेट दिल्याबद्दल आपले हार्दिक स्वागत. चला, मॅचला सुरुवात काही क्षणात होतेच. तर प्रत्येक षटकाराला आपण 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि जे पारितोषिक आपल्याला दिलं जाणार ते म्हणजे कृष्णा मुदारी यांच्या माध्यमातून, जे की दुबईहून सामन्याचा आनंद घेतात, लाईव्ह आहे, मॅच पाहतायत. तुमचं स्वागत तर आहेच. आणि होते मॅचची सुरुवात. यावेळेला पहिलाच बॉल मिड विकेटला खेळले नयन आहेत, फेकी करतील आणि सुखरूप पहिला रन. पहिला खेळाडू मात्र कुठेतरी धोक्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळत होता. सुखरूप आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मॅन्डेटरी आपण पाहतोय. पॉवर प्लेचा नियम पुन्हा एकदा सर्कलमध्ये असणार आहेत. एका बाजूला 4, एका बाजूला 3 आणि लॉंग ऑन आणि बाउंड्री लगत 2 खेळाडू ठेवण्याची मुभा. सागर कदमच्या षटकाराला 500 रुपयांचा पारितोषिक हॅरी कदम यांच्या वतीने. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला हिट केलाय, लांब पाठवलाय, पॉवर प्ले असल्यामुळे सेफ असतील. रन सर आपण पाहिलं तर 2 ने पुढे चाललेत. पॉवर प्लेचा हा बेनिफिट आहे. जर षटकार जरी आला नाही ना तरी नो मॅच लाईन मध्ये बॉल जर आपण पाठवला 2 ते 3 धावा निश्चित आहे. दोन्ही टीम मध्ये संघर्ष दिसतंय. खूप चुरस लागली या दोन्ही संघांमध्ये. अगदीच अतितटीची लढत आहे. 33चा पाठलाग आहे. कोण जिंकेल यावरती अजूनही शंका आहे. पण हिट केलाय जबरदस्त, लांबच गेलाय आणि आलाय बाउंड्री, चौकार, वंश. अर्थातच एक महत्वाचा खेळाडू या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय, ज्याचा टेनिस क्रिकेटमध्ये देखील बोलबाला, ज्याचा लेदर क्रिकेटमध्ये देखील बोलबाला आणि ज्याने अंडर 19 साठी मुंबई रणजीसाठी देखील ज्याने कौशल्य केलंय, गाजवलंय, आपल्या मुंबईची मान उंचावली आहे, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नाही थांबू नका, स्पीडअप करा. काय जबरदस्त हिट केला. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरला चौकार आलाय. अगदीच पहिल्या इनिंगला षटकार आला. आता दुसऱ्या डावाला देखील चौकार आलाय. अगदीच इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल, कोण होणार क्वालिफाय. ह्या बॉल आणि जबरदस्त भेदक मारा, यॉर्कर, ब्रह्मास्त्र उघडलं. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं यॉर्कर, ते आपण पाहिलं. 1 to go. स्कोर आपण पाहतोय 7. ह्या वेळेला पुन्हा एकदा लेग साइडची जागा निवडली आहे. तिकडे पॉवर प्लेचा सर्कल भेदून बॉल चाललाय मागे. फेकी तर झालाय. तोड मिळाली, तिसरीची धोका आणि 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 आणि
आलाय आनंदात आनंद साजरा केला जातोय. विकेट आली आहे, महत्वाचा विकेट. सलामीचा बॅटर नाराज झालाय. प्रतिस्पर्धी त्याच्या विपक्ष त्याच्या सोबतीच्या बॅटरवरती. वंशला मात्र थांबावं लागतंय आणि नयनचं कृत्य आपण पाहिलं. बॅटला नाही बॅटला पाय लागला आणि त्या कारणाने कुठेतरी त्याने बॅटचा सन्मान केला. खरंच हे खूप महत्वाचं आहे. एखाद्या खेळाने आपल्याला प्रावीण्य मिळवून दिलं, नावलौकिकी मिळवून दिली. एखाद्या बॉलमुळे एखाद्या बॅटमुळे त्या क्रिकेटचा त्या खेळाचा आदर आणि सन्मान महत्वाचा आहे. कौतुक आहे खरंच नयनचं. हॅलो सर, आपण बघितलं म्हणजे जाणून बुजून नाही केलं, पण अचानक त्याचा पाय लागला बॅटला. पण त्याला स्वतःला जाणीव झाली आणि त्याने जाऊन बॅटचा सन्मान केला, पाया पडला. खूप महत्वाचं ही खेळाडू वृत्ती. तुम्हाला खऱ्या अर्थाने क्रिकेटर कोण असतो तर तुम्ही किती चांगली बॅटिंग करता, किती चांगली बॉलिंग करता, किती चांगली फिल्डिंग करता हे महत्वाचं नाहीये. तर तुम्ही क्रिकेट म्हणून काय जगता, तुम्ही त्या खेळपटलाचा, त्या मैदानाचा, त्या क्रिकेटचा, त्या आयोजन समितीने घडवलेल्या त्या गोष्टीचा कशा प्रकारे तुम्ही सन्मान करता, हे क्रिकेट आहे. आणि म्हणूनच सन्माननीय सचिन रमेश तेंडुलकर सर आज आदर्श खेळाडू म्हणून का ओळखले जातात. हा रेकॉर्ड त्यांचा कधीच तुटणार नाही आणि कोणाला तोडता येणार नाही. जर तोडायचं आहे तर ती खेळाडू वृत्ती घडवा. अगदीच बरोबर उल्लेख केला सर तुम्ही. रन सर आपण पाहिलं तर 2 ने पुन्हा पुढे चाललेत. विकेट आली वंशची, आनंद साजरा केला. पण तसं पाहता अजून मॅच हातामध्ये नाही आली आहे बॉय स्पोर्ट या संघाच्या. कारण मॅचची प्रवास, मॅचची वाटचाल जर आपण पाहतोय 14 बॉल मध्ये 22चा पाठलाग करायचा आहे. फुल टॉस बॉल मिड विकेटला खेळले. प्रथमेश आहे जवळपास. कलेक्शन चांगलंय प्रथमेशचं, अगदीच जोरात आलंय. पुढे सरसावलाय. रन मिळतो 1. नयन गोलंदाज. तिकडे आपले कुठली टीम आहे ती? किंग सरस. त्या आपला कॅमेरा अँगल पासून खाली उतरा. कॅमेरा अँगल आहे ना हलतोय. शाहिद थोडस सॉरी बट थोडस सहकार्य करा. स्कोर आपण पाहतोय 12 वरती जाऊन पोहोचलाय. 2 बॉल 12. आता मॅचला जिंकण्याकरता किती बॉल मध्ये किती आहेत? 13 बॉल मध्ये 21. 13 बॉल 21. दोन्ही संघांकडे समसमान मॅच आहे. कधी काय घडेल याचा काही ठाव ठिकाणा नाहीये आणि दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ आहेत. थोड्या वेळासाठी मॅच थांबवायची आहे. थोड्या वेळासाठी फक्त मॅच थांबवायची आहे. आपले विधानसभेचे शिवसेनेचे धडाधडीचे आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांचं आगमन या वरी विधानसभेत तसेच आपल्या वरीच्या जांभोरी मैदानात होत आहे. सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. आदित्यसाहेब ठाकरे यांचं आगमन होत आहे आपल्या वरीतल्या जांभोरी मैदानात. सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब वरळी यांच्या विद्यमाने दक्षिण मध्य मुंबईमधील तुमामा सर्वांची लाडकी क्रिकेट स्पर्धा प्लास्टिक बॉल लंडन क्रिकेट स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते जांभोरी मैदानामध्ये. आणि त्याचबरोबर तुमामा सर्वांचे लाडके सन्माननीय युवा सेना प्रमुख सन्माननीय श्री आदित्यसाहेब ठाकरे यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. जरा जोरदार टाळ्या वाजवूया साहेबांसाठी. साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल या जांभोरी मैदानामध्ये. वरळी विधानसभा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे या क्रीडा नगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांचं विशेष आगमन होताना पाहायला मिळतंय. साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर आमचे मित्र सन्माननीय संदीपजी वरखडे हे देखील पाहायला मिळत आहेत. संदीप दादा आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर सन्माननीय विधान परिषद आमदार सन्माननीय सचिन भाऊ आहिर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे स्वागत असेल. त्याचबरोबर सन्माननीय
नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय श्री विजयदत्त बनगे यांचं देखील स्वागत आम्ही करतोय या क्रीडा नगरीमध्ये. वरळी जांभोरी मैदान, ऐतिहासिक मैदान. इथे या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजी केली जाते साहेबांकडून. सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं विशेष आगमन होताना पाहायला मिळत आहे. शिवगर्जना चषक 2026 या स्पर्धेनिमित्त तुम्हा सर्वांचे लाडके युवासेना प्रमुख सन्माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांचं विशेष आगमन होताना पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे वरळी विधानसभा आमदार, त्यांच्या समावेश सन्माननीय सचिनभाऊ वाहीर विधान परिषद आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसेच त्यांच्याबरोबर नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय विजयदादा भनगे यांचं देखील स्वागत केलं जात आहे. सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत दक्षिण मध्य मुंबईमधील तुम्हा सर्वांची लाडकी प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेनिमित्त क्रिकेटचा आनंद घेताना साहेब देखील पाहायला मिळतात. या जांभोरी मैदानाचा इतिहास हा संपूर्ण सुवर्ण अक्षरात लिहिला गेलाय आणि याच मैदानामध्ये एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. भाऊ तुम्हीच बॅटिंग करा, भाऊ तुम्हीच बॉलिंग करायचे. गोलंदाजी करणार आहेत आदित्य साहेब. म्हणजे काय, विधान परिषद आमदार विरुद्ध वरळी विधानसभा आमदार या दोन संघांमध्ये आपल्याला. आणि या ठिकाणी पाहिलं अप्रतिम दर्जेदार बॉल उडवलाय. कालच्या दिवसामध्ये देखील भाऊ यांनी अप्रतिम मालिका वीरसाठी जो पुरस्कार दिलाय, 29 तारखेला मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रंगणार आहे वानखेडे स्टेडियम म्हणजेच क्रिकेटच्या पंढरीमध्ये. आणि मालिका वीरला सन्माननीय सचिनभाऊ वाहीर यांच्याकडनं एक तिकीट दिलं जाणार आहे त्या मॅच साठी. एकदा जोरदार टाळ्या भाऊंसाठी झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपण पाहिलं या स्पर्धेनिमित्त सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं विशेष आगमन होताना पाहायला मिळत आहे. साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब शिवगर्जना चषक 2026 एक धमाकेदार स्पर्धा पाहायला मिळते. साळवे दादा या साईडला या. हा मॅच चालू करूया. चला सेकंड इनिंगला आपण सुरुवात करूया. विनंती असेल. हा मॅचला सुरुवात झाला. मैदान खाली करा. विनंती असेल सर्वांना. आपण मॅच कडे जाऊया. दुसऱ्या इनिंग दुसऱ्या डावाकडे जाऊया. हा टीम आल्यात साहेब. एका बाजूला वरळीचा संघ पाहायला मिळतोय, एका बाजूला डिलाय रोडचा संघ पाहायला मिळतोय. म्हणजे दोन संघांमध्ये सेमीफायनलची मॅच आहे. वरळीचा संघ एक आहे आणि एक डिलाय रोडचा संघ आहे. वरळीतच येतं साहेब. नक्कीच आपण पाहिलं तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे, वरळी विधानसभा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे यांचं विशेष आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर विधान परिषद आमदार सन्माननीय सचिनभाऊ वाहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विधान परिषद आमदार यांचं विशेष आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पाहिलं येस चला खेळाला सुरुवात करूया. संदीप खेळायला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय विजयदादा भनगे यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर आपण विशेष स्वागत करूया स्पर्धेनिमित्त. जरा गाणं लावायचं कुठलं तरी. शिवसेनेचं आपलं गाणं वाजलं पाहिजे.
त्याचबरोबर विनंती करतोय सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब शिवगर्जना चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेनिमित्त तुम्हा सर्वांचे लाडके वरळी विधानसभा आमदार सन्माननीय युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचं विशेष आगमन केलं जाते. मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ दिलं जातं. एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे साहेबांसाठी. स्वागत आहे साहेब आपलं या स्पर्धेनिमित्त आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपल्याला भेट स्वरूपामध्ये दिली जाते. त्याबद्दल आपलं साहेब हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक दादा त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजचा आणखीन एक तिकीट आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे मुंबई विरुद्ध कोलकाता सामना रंगणार आहे. त्या ठिकाणी आदित्य साहेब यांनी देखील एक मालिकावीरीसाठी पुरस्कार जाहीर केलाय तो म्हणजे आणखीन एक तिकीट दिली जाईल. साहेबांचं एक आगमन आहे. नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय विजयदादा भनगे यांचं देखील स्वागत करायचं आहे. चला या लवकर या या आपण स्वागत करूया सन्माननीय विजयदादा भनगे यांचं देखील नवनिर्वाचित नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पुष्पगुच्छ त्याचबरोबर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट स्वरूपी दिली जाते. साहेब आपल्याला स्वागत असेल. विजय साहेब आपला आपण या स्पर्धेनिमित्त दाखल झाला त्याबद्दल सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लबच्या पहिली ओव्हर बघायची. चला मॅचला सुरुवात करा. सँडी मॅचला सुरुवात करा. हॅलो चला धन्यवाद. अगदीच मॅचचा आनंद घेण्यासाठी देखील उपस्थित असलेले सन्माननीय आदित्य साहेब अगदीच क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व फुटबॉल देखील त्यांचा आवडता खेळ आणि या नगरीमध्ये तुम्हाला घेऊन जातो प्लास्टिकच्या दुनियादारीमध्ये. प्लास्टिकची दुनिया अतिशय कठीण असा असलेला अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा हा प्लास्टिकचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे. यावेळेस हा बॉल इकडे आपण कव्हर मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. जबरदस्त रनिंग करताना पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये एक बॉल आणि 4 धावा देखील इकडे जोडल्या गेल्यात. अतिशय कठीण असा खेळला जाणारा हा क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच जवळपास सर आणि बॉलिंग करणारा खेळाडू आपल्याला निश्चितच आवर्जून सांगेल. यावेळेला सन्माननीय आदित्य साहेब मॅचचा आनंद घेत आहेत आणि सर बॉलिंग करतोय. बॉलिंग करणाऱ्या खेळाडूने या क्रीडा स्पर्धेची सर्वात पहिली हॅट्रिक मिळवणारा हा खेळाडू आहे आणि ज्याच्या नावावरती आज बरीच पारितोषिक मिळवले तो खेळाडू आहे वरुण घोलप. आज त्याच्या नावावरती हॅट्रिकची देखील घोषणा झाली. अतिशय रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरई नगरी फुल्ली सजली बहरली. वरईचा नेहमीच आपण विविध अंग पाहिली. वरई कला क्रीडा शैक्षणिक वारसा जपणारा म्हणून परिसर ओळखला जातो. वरई नगरी म्हटलं तर इथे सणा संस्कृतीची परंपरा जोपासली जाते. इथे गणेश मंडळ प्रामुख्याने पाहायला मिळतात. दहीहंडी उत्सव इथे साजरा केला जातो आणि वरई कोळीवाड्याचा सण आपण पाहतो होळी सण जो गिनीज ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. अशी वरई क्रिकेटच्या दुनियेमध्ये हरवून घेतली. मॅचला गरज आहे 8 बॉल आणि 14. मॅच इंटरेस्टिंग होताना पाहायला मिळते. 8 बॉल 14 मॅचला जिंकण्यासाठी गरज आहे. अतिशय जबरदस्त मॅच होते. 8 बॉल 14 कोण जिंकेल याचा अजूनही ठाव ठिकाणा लागलेला नाहीये. त्याचबरोबर सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. महिला वर्ग देखील आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना देखील आदित्य साहेबांसोबत छायाचित्र घ्यायचंय. तर धन्यवाद.
इकडे जर आपण पाहिलं तर जबरदस्त मॅच होताना पाहायला मिळते. फटका फसलाय, विकेट आलाय. हॅलो, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, इकडे जर आपण पाहिलं तर हिट लागलाय आणि मॅच कलाटणी घेते. कलाटणी घेताना मॅच पाहायला मिळते. आता मात्र मॅच आली आहे 7 बॉल 6 बॉल. एक मिनिट चला, ओव्हर झाली आणि 5 बॉल मॅचला जिंकण्याकरता 12 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे तसं पाहता बॉईज स्पोर्ट्स संघाने मॅच अजून सोडलेली नाहीये, कारण बॉईज स्पोर्ट्स या संघाला देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये विजयाचाच पाठलाग करावा लागणार आहे. कारण महत्त्वाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित केली जाणारी ही क्रीडा स्पर्धा. 5 बॉल 12. चला, स्पीडअप करा. पाच बॉल आणि 12 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे मॅचला जिंकण्याकरता. अतिशय रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर देखील आपण पाहिलं तर 6 बॉल किती होतं या अगोदर पहिले सेमीफायनल. 6 बॉलला देखील अगदी बऱ्याच धावा होत्या. त्या हैदरने षटकार मारला आणि मॅच पूर्ण जिवंत केली. 6 बॉल 16ची मॅच त्याने खऱ्या अर्थाने विजय मिळवून दिला. असं हे क्रिकेट आहे, क्षणात बदलणारा खेळ क्रिकेट. प्रथमेश आलाय गोलंदाज. शक्यतो प्रथमेशच्या बॉलिंगवरती मोठे स्ट्रोक येऊ देणार नाही. बराच अनुभव आहे त्याच्याकडे, पण बॅटर देखील तितक्याच दमाचा आहे. त्यामुळे या क्रिकेटमध्ये कोणता संघ जिंकेल हे सांगणं आता कठीण आहे. 5 बॉल अजूनही 12 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 बॉल 12. धडधड धगधग काळजाचे ठोके धडधड होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला संघ आहे बॉईज स्पोर्ट्स फिल्डिंग करतोय, एका बाजूला संघ आहे वरई फायटर फाईट करतोय. इथे जर आपण पाहिलं तर पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती काय चुकी करतोय. चुकी तर झाली आहे, तिकडे फेकी करतील आणि हो नो होत्याचं नाही तर झालं. पहिल्या बॉलवरती 3 रन आलेत. पहिलाच बॉल आणि 3 रन मिळत आहे. जबरदस्त कलाटणी घेते मॅच. ही मॅच शेवटच्या बॉलला 1 बॉल 2 1 बॉल 3 निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण असणार आहे आणखी एक फायनलच्या लढतीमध्ये जाणारा संघ. कोण 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 प्रश्न आहेत, उत्तर मिळतील. 4 बॉल 9. जबरदस्त आयोजन, जबरदस्त सामने. वरई नगरीतील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा, अर्थातच प्लास्टिक बॉलची दुनियादारी. ही दुनियादारी करण्यासाठी अवतरलेले मुंबईच्या कानाकोपऱ्यातले संघ खेळाडू आज बहरलेत, फुललेत, रंग उधळू लागलेत आणि रंगांमध्ये रंग प्रेक्षकांनी देखील उधळलाय. अर्थातच आनंद साजरा करतायत. चला थोडं स्पीडअप करा. थोडं स्पीडअप करायचंय. काही क्षणार्धात फायनल मॅचला देखील आपल्याला पाहायचंय. फायनल मॅचचा आनंद घ्यायचाय आणि फायनल मॅच साठी देखील आमचे सुपेश भाई देखील तयार होत आहेत. सुपेश सर देखील तयार होत आहेत फायनल मॅचचं धावतं वर्णन करण्यासाठी. मॅचला जिंकण्यासाठी 4 बॉल 9. 4 बॉल आणि 9 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एका बॉलला आणखी 3 धावांची गरज आहे. जर जमिनीलगतचे स्ट्रोक खेळलात तर ह्या धावा देखील मिळू शकतात. हुक स्ट्रोक खेळलात तर कदाचित फटका फसू शकतो. हुक स्ट्रोक खेळायचे टायमिंग प्रॉपर तुम्हाला करावा लागेल. चला प्रथमेश स्पीडअप करा. अगदीच आपण पाहिलं या क्रीडा नगरीमध्ये, वरई नगरीमध्ये अनेक मान्यवर अगदी आवर्जून उपस्थित होताना पाहायला मिळालं. अगदीच नुकतेच
या वरळी विधानसभेचे असलेले सन्माननीय आमदार आदित्य साहेब ठाकरे यांचं देखील शुभ आगमन आपण पाहिलं. शिवसेना पक्षाचे युवासेना पक्षाचे देखील अध्यक्ष म्हणून कार्य इथे जर आपण पाहिलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय काय आणि 2 रन आहेत. 1 बॉल 3 1 बॉल 2 अशीच मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त मॅच होते. आता आहेत 3 बॉल 7. एका बाजूला वरई फायटर एका बाजूला बॉय स्पोर्ट्स. कोणता संघ जाणार अंतिम मध्ये याकडे सर्वांच्या नजरा. मॅचचा आनंद घ्या. मॅच अतिशय अटीतटीची आहे. जबरदस्त फाईट होते. जबरदस्त फाईट होते. गेले 3 दिवस ही लढत आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी अंतिम टप्प्यावरती येऊन पोहोचलेत. आता मात्र काही तासांचा खेळ राहिलाय. फिल्डिंग फॅक्टर जर आपण पाहिला काहीसा व्ह्यू रचनेमध्ये केलाय बदल. फटका फसलाय काय. थोडा दूर राहिलाय टप्पा. पहिली मिळाली दुसरी देखील मिळतीये आणि बघता क्षणी 2 आणि दुसरी मिळाली. तिसरीचा प्रयत्नात इथे मात्र विकेट येते. पण 2 मिळाल्यात. 2 बॉल 5. काय सुपर मॅच होते. या बॉल वरती मॅच आहे खऱ्या अर्थाने. हा बॉल महत्वाचा. या बॉलला जर 3 रन आले तर 1 बॉल 2 होण्यासाठी देखील शक्य आहे. 2 बॉल 5. कोण मात्र होणार अंतिम मध्ये दाखल. हॅलो बाबूबाई यांनी आपल्या शिवगर्जना चषकला भेट दिल्याबद्दल त्यांचे सतशः आभार व हार्दिक स्वागत. त्यांचा सत्कार करतील आमचे विनायक पाटील. हे त्यांचा सत्कार करतील. विनायक पाटील सत्कार करायचा आहे बाबूबाई यांचा. हॅलो चला चला मॅच चालू करा. मॅच चालू ठेवायची आहे. बाबूबाई यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे चंद्रकांत. हॅलो मॅच चालू करा लवकर. चालू ठेवायचे. मॅच चालू करा. 2 बॉल 5. मॅचला जिंकण्याकरता गरज आहे टीम वरई फायटर संघाला. 2 बॉल 5. प्रथमेश गोलंदाजी करतोय. बॅटिंग साठी आलेला नवीन बॅटर आपण पाहतो स्ट्राईक एंडला. त्या बॅटरचं आगमन होतंय. प्रेशर असणार आहे मनावरती. दडपण आहे. जबाबदारी त्याच्या पलीकडे अधिक आहे. संघाचं नाव टिकवायचंय. ही क्रीडा स्पर्धा आणखी एक मॅच जर खेळायची तर या 2 बॉल वरती 5 धावा जोडाव्या लागतील. पण प्रथमेश सारखा अनुभवी गोलंदाज शक्यतो ही धावसंख्या येईल काय प्रश्न आहे. समोरच्या दिशेने तिकडे मात्र आता मात्र मिसफील्ड होते. पहिली मिळाली दुसरी मिळाली तिसरीचा आणि पडसर धडपड आणि तिकडे मात्र 2च मिळाल्यात. 3 धावा येऊ शकल्या असत्या पण 1 धाव मात्र येऊ दिलेली नाहीये. फिल्डिंग मध्ये कौशल्य पाहायला मिळालं. थोडस फंबल झाले पण लगेच सावरला. लगेच बॉल रिसीव्ह केला आणि लगेच फेकला. 1 बॉल 3. एक बॉल 3. पुन्हा एकदा सेमीफायनलची आणखी एक लढत रंगतदार होताना पाहायला मिळते. हा बॉल महत्वाचा होता खऱ्या अर्थाने. जर हे 3 रन आले असते तर 1 बॉल 2 देखील निश्चित होते. 1 बॉल 3 आलेत. आता मात्र आलेत बॅटिंग साठी कुशल शहा येत आहेत. 1 बॉल 3. एकदा मॅच आवडली असेल तर या मॅच साठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. सुपर मॅच होती. अगदीच जशी मॅच सेमीफायनलची असायला हवी तशीच आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल आणि 3 धावांचा पाठलाग करायचा. थोडासा वेळ घेत आहेत पण थोडं स्पीडअप करा. प्रथमेशने 1 बॉल 1 ची मॅच बनवली. 1 बॉल 3 ची मॅच त्याच्या वाट्याला आली आहे. पुन्हा एकदा काही नवीन नाहीये प्रथमेश साठी पण ही मॅच थोडीशी नवीन आहे. चला स्पीडअप करा. बाळू अण्णा, किरण भाऊ तसेच अनिल भाऊ, राकेश भाऊ यांनी वेळात वेळ काढून सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषक पर्व 2 याला स्पर्धेला भेट दिल्याबद्दल त्यांचे सतशः आभार व हार्दिक स्वागत. 1 बॉल 3. 1 बॉल विजयाचा अंतिम मध्ये दाखल होणारा बॉल. सर्वांच्या नजरा या मॅच कडे.
लाईव्ह मध्ये देखील गर्दी, इथे देखील प्रेक्षकांची गर्दी. आणि यावेळेला बॉल बरंच बाहेर होता, पण या मॅच वरती नाव कोरलं जात आहे. आनंद जल्लोष इथे मात्र बॉई स्पोर्ट्स हा संघ जातोय अंतिम मध्ये क्वालिफाय होणारा संघ आणखी एक आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे बॉई स्पोर्ट्स. प्रथमेश अँड कंपनी, नयन अँड कंपनी, योगेश अँड कंपनी, सर्व संघांचं अभिनंदन. हार्दिक फायनलच्या मॅच मध्ये स्वागत आहे. असाच आपण फायनलचा मॅचचा सामना पाहत राहायचंय. आनंद आनंद आनंद. धन्यवाद. मॅच प्रथमेश आणि कॅच पकडल्याबद्दल नयनला 500 रुपये दोघांनी या. आणि व्हॉइस मध्ये बदल करतो, लगेच घेऊन जातो फायनल साठी सुपेश सरांकडे. तुर्तास आपली रजा घेतो या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आयोजक